अरे इधर सब मीडिया वाले चाहिए। बीड नगरपालिका व वाहतूक शाखेची मोठी कारवाई म्हणता येईल। नगर रोडवरील जवळपास सर्वच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे, परंतु काही फळगाड्याचे वरील फळं हे खाली रस्त्यावर फेकून दिल्याने अधिकच आक्रमण झालं दिसत आहे। परंतु या भागातील नागरिकांची मागणी आहे की या भागातील असलेले इमारती, बिल्डिंग, दवाखाने, हॉटेल याची देखील अतिक्रमण पाडण्यात यावे। फक्त गोरगरिबासाठीच हा कायदा आहे का? गोरगरिबासाठीच फक्त न्याय आहे का? यासाठी यांना न्याय मिळण्यासाठी यांना पंचनामा करणे, या माल जे म्हणजे नाजूक झाले याची पंचनामा करण्याची मागणी केली आहे। गाड़ी साहेब अजून न्यूज वाले असेल तर बोलून घ्या आमच्या तुमको कुछ बोल दे किससे पहिले आके त्यांनी म्हणले मागं लावा, आम्ही मागं लावलं ना, मागं लावलं पण नाही बी लावलं असं थोडंसं फरक होता, फक्त फुटभरचा बी नव्हता। आम्ही काढला असेल राव प्रेमाने, जे काळ आहे आमचं, आम्ही काय लय हेच काय राव, आम्ही बी घाईत ना राव, माणसंच येत ना उचलायला फेकायला लागलो त्यात स्वारे करायला का लाखो रुपयाचं पहिला लाखो रुपयाचा माल आहे, याचा पंचनामा कोण देणार आहे? पैसे काय घेऊन देणार गेले आहे त्यांचे साहेब? आता पैसे ते साहेब लोक गल्ला कोण देणार लुटला आहे? कसं नगरपालिकेच्या करायचं? कर्मचाऱ्यांनी त्यांनी गल्ला लुटला यांचा गरीबांचा त्यांच्या घरी आंबे घेऊन गेले काय नाही हॉटेल आणि त्याच्यावर कारवाई करा साहेब हॉस्पिटल हॉटेलवर कारवाई करा ते अतिक्रमणात आहेत त्याचे साहेबांना पार्किंग नाही काय नाही तिथं त्यांचं वजन आहे गोरगरीबावर त्यांना हे करायचं करा म्हणा पार्किंग कुठे आहे? मध्य रोडला, कॅनल रोडला, धमक्या द्यायला लागले ते गुन्हे दाखल करूत हे करूत गुन्हे दाखल करायचे साहेब म्हणायचं बोला ना तुम्ही त्याला मी बोलतो गुन्हे दाखल करा म्हणायचं आमच्यावर हे नुकसान करून कोण देणार आहे?